तर आज आपण इन्स्टंट चकली बनवायला घेऊ. तुम्हाला आवडते का? कमेंट करून नक्कीच सांगा. मस्तपैकी तांदळाचं पीठ घ्यायचं, बेसन पीठ घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये आपलं लाल तिखट टाकायचं, धनिया पावडर टाकायची, मीठ टाकायचं, ओवा टाकायचा, जिरे टाकायचे आणि मग नंतर आपलं तेल टाकायचं. मस्त मिक्स करून घ्यायचं. पाण्याला उकळी येऊ द्यायची. त्यामध्ये तेल टाकायचं. आपलं हे जे सारण म्हणजे पीठ करून घेतलं होतं ते पीठ टाकायचं आणि छान हलवून घ्यायचं. इथं माझा घोटाळा काय झाला, तर माझं तांदळाचं पीठ हे गिरणीतून नव्हतं आणलं, तर ते मी घरीच मिक्सरमधून ग्राइंड केलं. त्याच्यामुळे ते अर्धवट राहिलं होतं. आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर माझं पाणी खूप जास्त झालं होतं आणि पीठ कमी झालं होतं. नंतर त्यामध्ये मी गव्हाचं पीठ ॲड केलं, क्रिस्पीनेस यावं म्हणून. त्यामध्ये मी कॉर्नफ्लॉवर पण ॲड केली. माझी चकली वेगळी झाली होती, विचित्रच केलं तर मी सगळं. आणि मस्तपैकी छान चकल्या पाडून घेतल्या आणि छान त्या एकदम छान तेलामध्ये आपण मस्त तळून घेतल्या. आणि खायला खरं सांगते एकदम बेस्ट झाली होती. त्याच्यामध्ये थोडंसुद्धा कॉम्प्रोमाइज झालं नव्हतं. मी गव्हाचं पीठ टाकलं, कोणीच टाकत नाही, कारण की मला आठवलंच नाही काय टाकायचं, म्हणून पटकन गव्हाचं पीठ ॲड केलं. तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आणि खरं सांगते माझी चकली खूप 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 छान झाली. तुमचं जर कधी असा घोटाळा झाला, तुम्ही पण गव्हाचं पीठ आणि कॉर्नफ्लॉवर टाकून मस्त चकली बनवू शकता. माझी चकली खूप छान झाली होती आणि एक दिवससुद्धा राहिली नाही. माझी चकली पूर्ण संपून गेली. तुम्हाला कशी वाटली रेसिपी? तुम्ही ही नक्कीच ट्राय करा आणि प्लीज सबस्क्राईब करा, कमेंट करा, छान छान लाईक्स करा. थँक्यू सो मच.